वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना जाहीर करण्यात आली आहे आणि याच योजनेच्या अंमलबजावणीच्या जबाबदाऱ्या आता महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यावरती सोपवण्यात आल्या। या योजनेमध्ये एक वेळ एक नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर अजून एक योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे। तर योजना कोणती आहे, कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे, त्यानंतर कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून ह्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबातील नागरिक असतील त्यांच्यासाठी हा लाभ घेता येईल। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। तर आत्ताच महाराष्ट्र शासनाने वयोश्री योजना जाहीर केलेली आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना। तर काय योजना आहे, त्याच्या मागचं कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, त्यानंतर अटी काय असतील, कोण याचा लाभ घेऊ शकतो। तर सर्वात प्रथम ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे, ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असणार आहे, त्यासाठी ही योजना जाहीर केलेली आहे। मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेनंतर, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता एक ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असणार आहे, जेणेकरून जे काही ज्यांचं काही वृद्ध असतील नागरिक, ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असतील, त्यांना एक सामान्य जीवन जगता यावे। त्यांचं जीवन कोणावर, आता समजा त्यांना XYZ काय लागलं, कारण की बरेच नागरिकांना सवय असते की तंबाखू खा, त्यानंतर कुठे किरकोळ त्यांना थोडाफार पैसे लागत असतात त्यांच्या याच्यासाठी। तर त्यासाठी त्यांना शासनाने ही योजना जाहीर केलेली आहे। ती योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे। तर ही योजना सगळ्यात प्रथम लक्षात घ्यायचं आहे की त्यांना 3000 रुपये मिळणार आहे डायरेक्ट वर्षाला त्यांच्या अकाउंटमध्ये, बँक अकाउंटमध्ये वर्षाला 3000 रुपये जमा होणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त ही योजना असणार आहे। त्यानंतर याचे कागदपत्र कोणते लागणार आहेत, चला जाणून घेऊया की कागदपत्र कोणकोणते लागणार आहे। आधार कार्ड किंवा तुमचं मतदान असणं गरजेचं आहे, आधार कार्ड आणि मतदान कार्ड। त्यानंतर तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे। तुमचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार आहे। त्यानंतर फॉर्म भरताना तुम्हाला एक सोय घोषणापत्र म्हणजेच हमीपत्र एक तुम्हाला द्यावं लागणार आहे। त्यानंतर तुमचे जे काय जे काय उत्पन्न असेल ते 2 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। तर परत एकदा मी रिमाइंड करतो, मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, 3000 रुपये मिळणार आहेत ज्येष्ठ नागरिकांना, डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत वर्षाला। कागदपत्र आधार कार्ड किंवा तुमचं हे लागणार आहे, वोटर ID कार्ड, ओळखपत्र, मतदान कार्ड। त्यानंतर बँक अकाउंट असणं गरजेचं आहे तुमचं, जेणेकरून तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट वर्षाला 3000 रुपये येणार आहेत। तर फॉर्म कुठं भरायचा आहे, काय याची सविस्तर मी तुम्हाला माहिती ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अजून शासनाने डिक्लेअर केलेलं नाही आहे की हा फॉर्म कुठं भरायचा आहे। तरी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।